रायगडमध्ये भाजप मोठी खेळी करणार आहे। कोकणात ताकद वाढवण्यासाठी भाजप उद्धव ठाकरेंचा मोठा मोहरा फोडणार आहे। स्नेहल जगताप लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। पाहूयात त्या संदर्भातला खास रिपोर्ट। रायगडमध्ये भाजपची मोठी खेळी। भाजप पुन्हा ठाकरेंना धक्का देणार। स्नेहल जगताप भाजपच्या वाटेवर। रायगड जिल्ह्यात भाजप मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। त्यासाठी महाडमधील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या स्नेहल जगताप यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याची चर्चा आहे। जगताप यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त देवेंद्र फडणवीस दावोसहून परतल्यानंतर ठरणार असल्याचंही कळतंय। स्नेहल जगताप यांना भाजपमध्ये मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे। स्नेहल जगताप काँग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या आहेत। महाड नगरपालिकेचं नगराध्यक्षपद त्यांनी सांभाळलं। शिवसेनेतील फुटीनंतर स्नेहल जगताप यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला। भरत गोगावलेंनी शिवसेना सोडल्यानंतर महाडमध्ये स्नेहल जगतापांना नेतृत्वाची संधी देण्यात आली। भरत गोगावलेंविरोधात जगताप यांनी विधानसभा लढवली, पण त्यांचा पराभव झाला। सभ्य, सुसंस्कृत, संयमी अशी त्यांची ओळख आहे। त्यांच्याकडे आमच्याकडे सर्वांकडे याद्या आहेत। अजित पवारांकडे एक मोठी यादी आहे। आमच्याकडे आता सर्वात मोठा पक्ष देवेंद्रजी मुख्यमंत्री, मोदींचं सरकार हा विचार करता तर आमच्याकडे मोठी यादी आहे आणि एकनाथ शिंदेकडे यादी आहे। तर आम्ही तिघही बसणार आहोत, तिघही बसून चर्चा करणार आहोत आणि काय कुठल्या पक्षप्रवेशाने महायुती अजून भक्कम होईल, म्हणजे आमची पार्टी भक्कम होईल, अजित पवार भक्कम होतील, कुठल्या पक्षप्रवेशाने आम्ही मजबूत होऊ त्याचा विचार करू, कुठल्या पक्षप्रवेशाने आमचं त्या ठिकाणी महायुतीला डॅमेज होईल त्याचाही विचार आम्ही करू। स्नेहल जगताप यांचा भाजप प्रवेश ठरलाय। केवळ योग्य वेळेची वाट पाहिली जात असल्याचं सांगण्यात येत असलं तरी संजय राऊतांनी मात्र यावर बोलणं टाळलेलं आहे। स्नेहल जगताप रायगड जिल्ह्याच्या माजी नगराध्यक्ष आहेत। बघू नंतर 2029 साली 100% भाजपचा नारा साकार करण्यासाठी भाजप कोकणात आपली ताकद आणखी वाढवत आहे। त्यासाठी जगतापांचं पुनर्वसन करून त्यांचं नेतृत्व पुढे करण्यात येणार आहे। तर दुसरीकडे महाडमधील भरत गोगावलेंनाही पर्याय म्हणून जगताप यांचं नेतृत्व पुढे केलं जात असल्याची चर्चा आहे। प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।